नमस्कार, मी नीता पटवर्धन. आपला व्हिडिओचा विषय आहे गर्भधारणा ते नामकरण. हा 4 भागांमध्ये आहे. भाग 1 मध्ये आपण गर्भधारणा याविषयी चर्चा केली. म्हणजे संपूर्ण 9 महिने 9 दिवसांचा जो कालावधी आहे त्यामधली तुमची दिनचर्या आणि आचरण. भाग 2 मध्ये आपण डोहाळे जेवण किंवा ओटी भरण याविषयी चर्चा केली. आज भाग 3 मध्ये आपण बाळंतपणाचीच म्हणजेच प्रसूतीची पूर्वतयारी आणि नंतरचा 1.25 महिना याबद्दल माहिती घेणार आहोत. भाग 4 मध्ये आपण नामकरण म्हणजेच बारसे आणि इतर संस्कार याविषयी चर्चा करणार आहोत. आता पूर्वी कसं असायचं की घरात माणसं पुष्कळ असायची. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये घरात एखादी जुनी जाणती अनुभवी आजी असेल, पणजी असेल, तिच्या मार्गदर्शनाखाली बाळाची आणि बाळंतिणीची देखभाल व्हायची. पण आता कसं असतं की बाळंतिणीची आई असेल, सासू असेल किंवा काही वेळेला तिला एकटीला स्वतःला हे सगळं मॅनेज करावं लागतं. मग तुमचा पुढचा ताण कसा हलका होईल, पुढची तुमची धावपळ कशी कमी होईल, म्हणून काही नियोजन करणं महत्त्वाचं आहे, ते आपण बघूया. सर्वप्रथम तुम्हाला घरामध्ये जो किराणा सामान लागतो म्हणजे वाण सामान, साधारण 1.5 ते 2 महिन्यांसाठी लागणारा, तो घरात भरून ठेवावा. अगदी तपशीलवार यादी करावी. काही वेळेला एखादी बारकी वस्तू विसरते आणि मग धावपळ होते. तर नीट यादी करा आणि सॅव्हलॉन, डेटॉल, लिक्विड सोप हे थोडंसं जास्त आणायचे. आता कुठली ड्रायफ्रुट्स किंवा इतर काही लागणारे त्याविषयी मी पुढे बोलणार आहे. 1 किलो तांदूळ स्वच्छ धुवायचा, सावलीत वाळवायचा आणि दळून आणायचा. ही पिठी तुम्हाला घावन करायला उपयोगी पडेल, नंतर उकड करायला उपयोगी पडेल. नंतर अर्धा किंवा 1 किलो मुगाची डाळ किंचित भाजायची आणि दळून आणायची. पिठलं करायला, नंतर भाजीला लावायला, ताकाला लावायला, आंबोळ्या करायला उपयोगी पडेल. आता आंबोळीचं पीठ बाळंतिणीचं वेगळं असतं. ते कसं? तर 1/4 किलो तांदूळ स्वच्छ धुवायचा, सावलीत खडबडीत वाळवायचा. 1/2 किलो मुगाची डाळ ही कढईमध्ये जरा खमंग भाजायची आणि त्याच्यामध्ये भाजताना 2 चमचे धने, 2 चमचे जिरे, 2 चमचे ओवा आणि 2 चमचे मेथीदाणे घालायचे. नंतर ही डाळ आणि ते 1/2 किलो तांदूळ हे एकत्र करून दळून आणायचे. आता आयत्यावेळी आंबोळी करताना फक्त 10 मिनटं हे आधी पीठ भिजवायचे आणि मग मीठ घालून तयार करायचे किंवा तुम्ही मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण वाटून लावून करू शकता. नंतर अर्धा ते 1/2 किलो घरी तयार केलेलं ताजं साजूक तूप पाहिजे. गोटा खोबरं 1/2 ते 1 किलो हे आधी तुम्ही समजा आणून किसून, भाजून, चुरून ठेवलं तर पुढे लाडू करायचा वेळ तुमचा वाचू शकेल. त्याच्यानंतर खसखस जी आणाल ती पण जराशी भाजून ठेवायची. त्याच्यानंतर मेथकूट, लिंबाचं लोणचं, कारळे कढीपत्ता चटणी, लसूण खोबरं चटणी, जवसाची चटणी हे तुम्ही आधी तयार करू शकता. आता पुढचे जे मी काही घटक पदार्थ सांगणार आहे ते तुम्ही पाव तुमच्या हिशोबाने जेवढे शक्य असतील तेवढे घेऊन या. ह्याच्यामध्ये काय काय आणायचे तुम्ही? तर मेथी पूड, डिंक पूड, खारीक पूड, बदाम पूड, त्याच्यानंतर अळीव, खसखस आणि बेदाणे आणि मनुका हे आणून ठेवायचे घरात. आता ह्या ड्रायफ्रूटची खीर करायची असते. आता ही खीर कशी करायची ह्याची सगळी रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या खिरीचं दूध अजिबात आटवायचं नाही. बाळंतिणीला आटवलेल्या दुधाचा त्रास होऊ शकतो. आता ही झाली तुमची पूर्वतयारी. आता तुम्ही कपड्यांची बॅग भरायची. तुमची डिलिव्हरीची तारीख जवळ आली की ह्यामध्ये बॅगमध्ये तुम्ही काय काय भरणार? तर तुमचे 2 किंवा 3 फिडिंग गाऊन्स किंवा तुम्ही काय टॉप आणि ट्राउजर वापरणार असाल डिलिव्हरीनंतर ते, अंडरवेअर गार्मेंट्सचे 2-3 सेट, त्याच्यानंतर क्लिनिकल डायपर्स असतात ते, नंतर सॅनिटरी पॅड्स, त्याच्यानंतर 1 टॉवेल, तुमची पाण्याची बाटली, थर्मास, तुमची डॉक्टरांची फाईल असेल, औषधं, प्रिस्क्रिप्शन, काही लोशन्स असतील, क्रीम्स असतील ते, त्याच्यानंतर स्वेटर, डोक्याला घालायची टोपी, पायातले मोजे, त्याच्यानंतर एखादी छोटी डायरी आणि पेन जवळ ठेवा, आधार कार्ड, त्याची झेरॉक्स
आणि मोबाईल चार्जर, त्याच्यानंतर एखादं ब्लँकेट जवळ ठेवा घरचं, एखादी चादर ठेवा, 2 साध्या ताटल्या, वाट्या, 2 चमचे, असं सगळं तुम्ही जवळ तुमच्या ठेवू शकता. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय करायचे की काही आता बाळाच्या कपड्यांविषयी 2 मतं आहेत. काही लोकांना बाळाचे कपडे आधी तयार ठेवायला मान्य नसतं, म्हणजे झबली, टोपडी, दुपटी आणि लंगोट, आणि काही जणांना मान्य असतं. हे तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता. आता ह्याच्यामध्ये पूर्वी बाळाला जुने कपडे वापरायचे. त्याचं कारण असं असायचं की बाळाची त्वचा थोडीशी नाजूक असते आणि म्हणून आधीच्या बाळांनी वापरलेले कपडे मऊ झालेले असतात. असे असले तरी ते 2दा तुम्ही साबणातनं काढा आणि सेव्हलॉनमध्ये घालून मग उन्हात वाळवून मग भरून ठेवा घड्या घालून. जर तुम्ही नवीन कपडे आणणार असाल तरी सुद्धा ते एकदा साबणातनं काढून, सेव्हलॉनमधनं काढून वाळवून तयार ठेवायचेत. आता बाळाच्या कपड्यांसाठी जो तुम्ही साबण वापरणार असाल तो थोडासा सौम्य वापरायचा. त्याच्यामध्ये केमिकल्स जास्त नकोत आणि सेव्हलॉनचाही वापर थोडा कमी करा, नाही तर मग तो वास उडून जात नाही. आता ही झाली तुमची बाळंतपणाची पूर्वतयारी. आता 1.25 महिन्यामध्ये तुमचं खाणं पिणं किंवा तुमची दिनचर्या काय असणार आहे, तर पहिले 1.25 ते 1.5 महिना बाळंतिणींनी विश्रांती घ्यायची. आपली आणि बाळाची जपणूक बघणं खूप महत्त्वाचं आहे. जास्त बडबड करायची नाही आणि घराच्या बाहेर नाही जायचं, प्रदूषण असतं. गार वाऱ्यात, थंड हवेत तर अजिबातच जायचं नाही. डॉक्टरांनी एखादा हलकासा व्यायाम सांगितला असेल तो करायचा. आणि बाळाला विशेषतः स्तनपान करणार असाल तेव्हा तर ते एकांतात करायचं. मी आजकाल खूप जणांकडून ऐकलंय की बाळंतिणी तासनतास मोबाईलवर बोलत राहतात किंवा मोबाईल बघत राहतात आणि मग डोक्यात कलकल होते किंवा मान दुखते, हात दुखतो. तर हे आपण टाळायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं खाणं पिणं कसं असणार आहे, तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे चहा, कॉफी, दूध काय घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही 8:15 ते 8:30च्या सुमारास तुमचा नाश्ता झाला पाहिजे. याच्यामध्ये गरम भात, तूप, मीठ, मेथकूट, लिंबाचं लोणचं किंवा वरण, आमटी, गरम पोळी, भाजी, भाकरी, फुलका, पराठा, त्याच्यानंतर उपमा, उकड, सांजा, शिरा, घावन, आंबोळी, उकडलेलं अंड, ऑमलेट, ह्यापैकी काहीही चालेल. पोहे शक्यतो पहिले 15 दिवस नकोत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही त्यानंतर तुम्ही एखादा लाडू खायचा आहे. आता लाडूचं कसं असतं की बाळंतपणामध्ये पहिले 15 दिवस कच्चा डिंकाचा लाडू असतो, पुढचे 15 दिवस तळलेल्या डिंकाचा लाडू असतो आणि 1 महिना झाल्यावर अळीवाचा लाडू असतो. आणि मेथीचा जो लाडू असतो तो तुम्ही पहिल्या दिवसापासून रोज एक छोटासा खाऊ शकता. आता ह्याच्या जोडीला तुम्ही खीर घ्यायची. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचं दिलेलं आहे वर्णन. आणि आता तुमचं सकाळचं जेवण आहे हे 11:15 ते 12च्या दरम्यान झालं पाहिजे. गरम वरण, भात, आमटी, पोळी, भाजी, भाकरी, त्याच्यानंतर जेवणानंतर गोड दही, ताक, किंवा तुम्ही चिकनची भाजी, मटणची भाजी किंवा फिश करी वगैरे असेल ते पूर्ण शिजलेलं असलं पाहिजे. आता कुठल्या फळभाज्या खायच्या, कुठल्या पालेभाज्या आणि कुठली कडधान्य खाऊ शकाल हे पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते जरूर वाचा. त्याच्यानंतर 4च्या सुमारास तुमचा दुपारचा नाश्ता झाला पाहिजे. ह्याच्यामध्ये एखादा लाडू, भिजवलेले ड्रायफ्रूट्स आणि सकाळी जे नाश्त्याला पदार्थ सांगितलेले आहेत त्यापैकी एखादा चालेल. काहीच नाही जमलं तर भाजी भाकरी खाऊन घ्यायची. रात्री 7:45 ते 8च्या दरम्यान तुमचं रात्रीचं जेवण झालं पाहिजे. ह्याच्यामध्ये सूप, कढण, कढी खिचडी, दाल खिचडी, वरण भात, आमटी, भाकरी, पालेभाजी. आणि रात्री झोपायच्या आधी तुम्ही कपभर कोमट दूध घ्यायचे, किंचित सुंठपूड आणि साखर. आता हे बाळंतिणीचं जे खाणं आहे हे प्रत्येक वेळी घरचं ताजं आणि गरम अन्नच पाहिजे. संपूर्ण 1.5 महिन्याच्या कालावधीत तुम्ही बाहेरचं अन्न अजिबात खायचं नाही आहे. स्वतःला या मर्यादा घालून घ्या. त्याच्यानंतर कांद्याचा वापर थोडासा कमी आणि लसणीचा वापर जरा जास्त करायचा आहे.
आता ह्याच्यामध्ये तुमच्या जेवणाच्या ताटामध्ये जी वाटी असते त्याच्यामध्ये पातळ पदार्थ असतो. त्याच्यामध्ये तुम्ही पोळी भाकरी चुरून खायची आहे. बाळंतिणीचं जेवण कधीही कोरडं असता कामा नये. त्याच्यानंतर तुम्ही रोज ताजा विडा खाल्ला तर चांगलंच आहे, पण ताजा विडा खायला जर जमलं नाही तर एक बाळंतिणीची सुपारी असते. ती काय असते त्याचं पण मी प्रिस्क्रिप्शनमध्ये सगळी रेसिपी दिलेली आहे. आता ही जी सुपारी आहे ही अशी भरडच खायची, कारण चर्वण क्रियेला सुद्धा महत्त्व आहे. आता ही सुपारी तुम्ही दिवसातले 4-5 चमचे खाऊ शकता. तर अशा रीतीने तुम्ही बाळंतपणाचा जो पहिले 1.25 ते 1.5 महिना आहे त्याची तुम्ही अतिशय चांगल्या रीतीने तो घालवा आणि तुमच्या बाळाला आणि तुमची स्वतःच्या तब्येतीची आणि बाळाची काळजी घ्या. तुम्हाला सर्वांना मी खूप शुभेच्छा देते. आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर हे कॉमेंटमध्ये लिहा. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.